निसर्गाचा महिमा हा अगाध आहे. निसर्गामध्ये आढळणारी काही झाडं अशी आहेत की त्यांच्या पानांचं, फुलांचं, त्याचबरोबर येणारं फळ किंवा शेंगा या सगळ्यांचं आपण अन्न म्हणून वापर करू शकतो. आणि या सगळ्यातली एक महत्त्वाची वनस्पती म्हणण्यापेक्षा झाड, परंतु एक मध्यम आकाराचं झाड, ते म्हणजे हे हादगा. हादगा खरं तर निसर्गाचं एक वरदान आहे असं म्हटलं तर हरकत नाही. याला कारण असं की याच्या मुळ्या फारशा काही खोलवर जात नाहीत, पहिली गोष्ट. आणि मुळांच्या वरती ज्या गाठी येतात त्या गाठींमुळं या जमिनीतलं नत्र जे आहे ते स्थिर होण्यास मदत होत असते. आजकाल रासायनिक खतांचा वाढता प्रभाव आणि अशा परिस्थितीमध्ये जर नैसर्गिकरित्या जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर निसर्गाचं जे चक्र आहे त्या चक्रावरतीच आपल्याला पुन्हा एकदा यावं लागेल. आणि म्हणून हादग्याच्या झाडांचा आपण निश्चितपणे वापर करू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये पानमळे असायचे पहा. तर पानमळ्यांमध्ये अशी हादग्यांची अशी ओळीच्या ओळी अशा लावल्या जायच्या आणि त्या ओळींवरती त्या पानवेली किंवा ज्याला नागवेली सुद्धा म्हणतो, तर त्या नागवेली अशा चढवल्या जायच्या. त्याने व्हायचं काय की नागवेलींना त्या पानाच्या त्या वेलांना आधार तर मिळायचाच, त्याचबरोबर जमिनीची सुपीकता ही टिकून राहायची. फारशी मशागत न करता असे पानमळे अक्षरशः फुलत असत आणि त्याच्यावरतीच पुढचं उत्पादन हे शेतकरी घेत होते. काळ बदलला आणि या सगळ्या गोष्टी नामशेष होत चालल्या. तर हादग्याच्या ही जी फुलं आहेत त्या ज्या वेळेला ह्या कळ्या असतात किंवा थोड्याशा फुलल्यानंतर त्या फुलांची आपणाला भाजी करता येते. आपण आपल्या चॅनलवरती ती भाजी बनवलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. तर सांगण्याचा मुद्दा असा की या ज्या कळ्या आहेत, अर्धवट उमललेल्या ह्या ज्या कळ्या आहेत, या कळ्यांमध्ये ज्याप्रमाणे केळफुलामध्ये ज्याप्रमाणे एक मधला असा एक देठ असतो, तो देठ कडवट लागतो आणि म्हणून तो देठ जर काढून टाकला आणि ती फुलं गोळा करून त्याची जर भाजी केली तर उत्तम अशी रानभाजी होते. या रानभाजीचं गुणधर्म, या रानभाजीचं आयुर्वेदिक महत्त्व, त्याचे फायदे हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारपूर्वक आपण सांगितलेले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ जरूर पहा. सांगण्याचा मुद्दा असा की त्या फुलांची भाजी करू शकतो, त्याचबरोबर फुलांमधून ज्या वेळेला शेंगा निर्माण होतात तर त्या शेंगा कोवळ्या असताना, म्हणजे ज्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगा असतात त्याप्रमाणे त्याची शेंग होते, परंतु शेवग्याच्या शेंगे एवढी ती काही मोठी होत नाही. पण अशा कोवळ्या शेंगा असताना त्या जर आपण काढल्या तर त्या कोवळ्या शेंगांची सुद्धा बारीक चिरून, ज्याप्रमाणे आपण कोवळ्या घेवड्याची चिंब भाजी करतो त्याप्रमाणे याची जर भाजी बनवली तर ती भाजीसुद्धा उत्तम अशी भाजी लागते. प्रोटीनची भरमार असणारी ही भाजी केवळ प्रोटीनच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स, खनिज किंवा विटॅमिन्स याची भरमार असणारी ही हादग्याच्या शेंगांची ही भाजी तुम्हाला म्हणजे अतिशय उपयुक्त अशी ही भाजी होऊ शकते. आणि ज्या वेळेला हे झाड मध्यम आकाराचं परंतु त्यातल्या त्यात मोठं होतं आणि ज्या वेळेला याची पानझड होते तर तो जो पाला आहे तो खाली पडल्यामुळं त्या पाल्यामधून सुद्धा जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी ही मदत होत असते. झाड हे मध्यम आकाराचं असतं आणि फार नाजूक झाड असतं. फार तर एक 5 ते 7 वर्षापर्यंत हे झाड टिकतं, नंतर मात्र ते मोडतं.
म्हणून हे झाड फारसं उंच जाऊ द्यायचं नाही. आता खरं तर ही झाडं त्या मानाने थोडी उंच गेली, परंतु साधारणपणे इथपर्यंत हे झाड ठेवायचं आणि इथूनच याला जर आपण फुटवे घेतले तर खाली याची थोडी सावली पण राहते आणि या सावलीमध्ये सुद्धा आपल्याला दुसरं एखादं पीक घेता येऊ शकतं. आपण पाहू शकतो इथे आपण दशरथ घास घेतलेला आहे. असे बांधांवरती आपण या झाडांची लागवड केली आणि मधल्या भागामध्ये आपण त्या दशरथ घासाची लागवड केलेली होती. तर अतिशय गुणकारी असा संपूर्ण या हादग्याचा एकंदरीत प्रवास आहे. मगाशी मी सांगितलं की शेंगा, कोवळ्या शेंगा असतात, तर ते कोवळ्या शेंगाची आपल्याला भाजी करता येऊ शकते. एवढंच नाही तर या शेंगा ज्या वेळेला परिपक्व होतात त्यावेळेला या सहजासहजी या शेंगा अशा दुभंगतात, फुटतात आणि ज्या वेळेला या शेंगा फुटतात त्यावेळेला त्याच्यामधून ते बी झडून जातं आणि म्हणून याचं बी गोळा करणं हे फार मोठं खरं तर दिव्य म्हणावं लागेल. खूप मेहनतीनं याच्या बिया गोळा कराव्या लागतात. दुसरं एक असं की शेंगांमध्ये जे बी आहे ते बी बऱ्याच वेळेला झाडावरतीच त्या शेंगा जून असताना दुभंगण्याच्या अगोदरच यातल्या बऱ्याचशा आतल्या बियांना झाडावरतीच कीड लागते आणि म्हणून याचं बियाणं गोळा करणं हे खूप मुश्किलीचं आणि जिकिरीचं काम आहे. परंतु त्यातूनही अशा बिया गोळा करून ज्या वेळेला आपण त्याची लागवड करू त्यावेळेला लागवड करून जर त्याची रोपं केली तर ती रोपं आपण वाहतूक करताना त्यातली ती रोपं बरीचशी तुटू शकतात आणि म्हणून आपण नेहमी अशा प्रकारे याचं बियाणं गोळा करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कुंडीमध्ये बियाणं रुजवत घालून आपण ते वाढवावं. म्हणजे रोपं आणून वाढवण्यापेक्षा तुम्ही ते स्वतः त्याची बिया उगवून तुम्ही त्याचं जर झाड केलं तर सगळ्यात उत्तम. बऱ्याच वेळेला पहा आपण फळबागा लावतो तर त्या फळबाग्यांच्या कडेनी जर अशी ओळ घातलीत तर तुम्हाला वाराथटीसाठी म्हणजे त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर याचं परागीभवन, कारण या झाडाला वर्षभरातून 2 ते 3 वेळेला फुलं येतात आणि मधमाशांना, कीटकांना ही फुलं आकर्षित करत असल्यामुळे परागीभवन होण्यासाठी फळबागांच्या कडेनी अशा झाडांची लागवड ही आपण केली पाहिजे. आजकाल शेती ही व्यावसायिक स्वरूपाची झालेली आहे आणि त्या शेतीमुळे खरं तर अशा निसर्गदत्त असणाऱ्या वरदानाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक व्यक्तींना सवय लागलेली आहे की बाजारातून काहीतरी विकत आणायचं खत आणि ते वापरायचं. त्यामुळे उत्पादन खर्च हा तर वाढतो, त्याचबरोबर येणाऱ्या शेतीमालाची गुणवत्ता ही सुद्धा घटली जाते आणि म्हणून आपण निसर्गाच्या सानिध्यामधून जी काही निसर्गानं दिलेलं जे वरदान आहे अशा झाडांचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. हादग्याच्या झाडांना बहार येऊन त्याची फुलं ही अशी गळून खाली पडलेली आहेत. अर्थातच ही फुलं जनावरांसाठी उपयुक्त अशी आहेत, पण आपल्याला ही वेचणं जरी नाही झालं तरीसुद्धा ही फुलं जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये जो आपण हा दशरथ घास लावलेला आहे, आता कापून घेतलेला आहे, कुठे तरी असा पुन्हा हा फुटतो आहे हा फुटतोय असा. तर हा दशरथ घास फुटतोय, परंतु सांगण्यासाठी अतिशय आनंद होतोय की जेव्हापासून ही हादग्याची झाडं लावलेली आहेत तेव्हापासून आजपर्यंत आपण या दशरथ घासामध्ये म्हणजे थोडक्यात हादग्याच्या झाडांच्या मध्ये जी आंतरपिकं आपण घेऊ त्या आंतरपिकांमध्ये तुम्हाला कधीही खत घालण्याची गरज पडणार नाही.
आणि अक्षरशः हा जो दशरथ घास आहे किंवा तुम्ही जे लावाल आंतरपीक हादग्याच्या झाडांमध्ये, त्या हादग्याच्या झाडांच्या मधील आंतरपिकांना तुम्हाला कधीही खत घालण्याची गरज पडणार नाही. असं एकंदरीत या हादगा या झाडांचा आपण निसर्गातील पद्धतीनं आपण याच्यामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतो. दुसरं एक महत्त्वाचं, मगाशी मी सांगितलं की या झाडाची पानं, फुलं, शेंगा ही संपूर्णपणे आयुर्वेदिक गुणधर्म असणारे आहेत आणि त्यामुळं या सगळ्यांचा आपण अन्न म्हणून वापर करू शकतो. अर्थातच याच्या पानांची भाजी आपण खरं तर कडवट असल्यामुळे खाऊ शकणार नाही, पण भाजीसुद्धा याची पानांची सुद्धा भाजी करता येऊ शकते, परंतु ती काहीशी कडवट होते, आपण खाऊ शकणार नाही. पण या झाडांचा पाला जर ओरबाडून काढला आणि तो जरा गुरांना घातला, विशेषतः दुभत्या जनावरांना घातला तर दूध वाढतं, दुधाची गुणवत्ता वाढते, त्याचबरोबर दुधामधली फॅटसुद्धा वाढते. म्हणजे एकंदरीतच काय, हे झाड जमिनीसाठी, हे झाड मनुष्यांसाठी, त्याचबरोबर गुरांसाठी, त्याचबरोबर निसर्गामध्ये असणारे मधमाशा, कीटक यांच्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असणारे हे झाड आहे. आणि म्हणून हे झाड आपण आपल्या शेताच्या बांधावरती, किमान बांधावरती याची आपण लागवड केली पाहिजे. अर्थातच हे झाड फारसं उंच जाऊ न देता त्याची जर वाढ केलीत तर वाऱ्यापासून त्याचा बचाव होऊ शकतो, त्याचबरोबर सावलीमुळे आंतरपिकांना सुद्धा त्याचा फायदा निश्चितपणे हा होऊ शकतो. त्यामुळे शेतीमध्ये, तुमच्या परसबागेमध्ये तुम्ही हादग्याची जरूर लागवड तुम्ही करायला हवी.